नमस्कार, आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मी सीमा काळे। जे पाहिले तेच दाखवणार या ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स। अल्पवयीन चिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यास मृत्यूदंडाची शिक्षा, कायदा दुरुस्तीची प्रक्रिया सरकारकडून सुरू। जनहितार्थ समाज प्रबोधनासाठी पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट आवाज मीडियावर। 12 वर्षाखालील चिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी बाललैंगिक अपराधासंबंधीच्या कायद्यात दुरुस्ती करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे केंद्र सरकारतर्फे सांगण्यात आले। या संदर्भात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयास एक पत्र सादर करून माहिती दिली। कठुआ आणि उन्नाव येथे बालिकांवर झालेल्या बलात्कारानंतर देशभरात जनक्षोभ उसळला असून त्या पार्श्वभूमीवर सरकारने हे पाऊल उचलले आहे। ॲडव्होकेट अलक आलोक श्रीवास्तव यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेला प्रतिसाद देताना केंद्र सरकारच्या वतीने सादर केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली। 12 वर्ष वयाच्या बालक बालिकांवर बलात्कार व खून करणाऱ्यास जास्तीत जास्त कठोर म्हणजे मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी श्रीवास्तव यांनी केली होती। केंद्राचे पत्र मिळाल्यानंतर सरन्यायाधीश न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने या प्रकरणी पुढील सुनावणीसाठी 27 एप्रिल ही तारीख निश्चित केली। बालिकांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांनी व्यथित होऊन केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री मनेका गांधी यांनी अशा गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी पॉस्को कायद्यात दुरुस्ती करण्यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना आपल्या मंत्रालयास गेल्या आठवड्यात दिली होती।